ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. ओम श्री महालक्ष्मीं नमः. ओम तुलसीवेन नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, तुळशीजवळ चुकूनही ठेवू नका या 3 वस्तू. घरात पैसा टिकणार नाही. साक्षात स्वामींचा उपाय. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मात तुळशीचे रोप वनस्पती नाही तर साक्षात लक्ष्मीचे रूप आणि घराचे मुख्य अदृश्य सुरक्षा कवच मानलं जाते. ज्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे वृंदावन असते तिथे नकारात्मक शक्ती कधीही प्रवेश करू शकत नाही. पण भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार तुळशीची पूजा करताना आपण न कळत काही गंभीर चुका करतो. विशेषतः जर तुमच्या तुळशीच्या कुंडीजवळ किंवा वृंदावनाजवळ जर या 3 अत्यंत अशुभ वस्तू असतील तर घरातील सकारात्मक ऊर्जा एका क्षणात जळून खाक होते. कपाटात आलेला पैसा पाहण्यासारखा वाहून जातो आणि कुटुंबात विनाकारण वाद वाढतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये अशा कुठल्या 3 भयंकर वस्तू आहेत त्या कधीही तुळशीजवळ ठेवू नये. साक्षात विष्णुदेव सुद्धा जिच्या भक्तीपुढे झुकले ती तुळशी मातेची अंगावर काटा आणणारी पौराणिक कथा कोणती? घरातील आर्थिक कोंडी फोडणारा गुरु जातो अत्यंत अद्भुत गुप्त हळद पाण्याचा कुठला उपाय? सोबत आपण पाहणार आहोत स्त्री पुरुषांचे नशीब बदलणारे काही प्रभावशाली उपाय. फक्त तुळशीचे अत्यंत गुप्त, दुर्मिळ आणि 100 खरे उपाय. हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत पहा, कारण हा विषय तुमच्या संसारात सुख आणि समृद्धीची नवीन पहाट घेऊन येईल. चला, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. तुळशीजवळ ठेवू नका या 3 वस्तू. भक्तांनो, कथेकडे वळण्यापूर्वी तुळशीजवळ असणाऱ्या कोणत्या 3 वस्तूमुळे घरात आर्थिक नुकसान होते ते नीट समजून घ्या. 1. घरातील झाडू किंवा डस्टबिन. कचऱ्याची कुंडी. अनेक महिलांना जागा कमी असल्यामुळे किंवा सोयीसाठी तुळशीच्या कुंडीच्या मागे किंवा बाजूला घरातील झाडू किंवा कचऱ्याची कुंडी ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार साक्षात लक्ष्मीचा हा अपमान आहे. झाडूमध्ये राहू केतूचा वास असतो. तो तुळशीजवळ ठेवल्याने घरात गरिबी आकर्षित होते. अनेक संकटांना सामोरे जावे लागते. 2. चपला आणि जोड्यांचे स्टँड. घराबाहेर आल्यावर कधीही तुळशीच्या वृंदावनापाशी चपला किंवा जोडी काढू नका. तसेच चपलांचे स्टँड तुळशीपासून कमीत कमी 5 फूट तरी दूर असावेत. अस्वच्छ चपलांमुळे तुळशीच्या पवित्र लहरी नष्ट होतात आणि घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते. 3. काटेरी वनस्पती आणि कॅक्टस. तुळशीच्या कुंडीच्या शेजारी कधीही कोरफड सोडून इतर कोणतीही काटेरी किंवा दूध निघणारी वनस्पती ठेवू नये. यामुळे घरातील पुरुषांच्या प्रगतीत आणि नोकरीत भयंकर अडथळे निर्माण होतात. तसेच तुळशीजवळ विशेष करून प्राजक्ताचे झाड लावावे असे पद्मपुराणामध्ये विशेष म्हटले आहे. आता तुळशीचे 3 दुर्मिळ प्रकार. भक्तांनो, आपण आपल्या घरात कोणती तुळस लावणे सर्वात भाग्यवान मानले जाते ते समजून घेऊया. शास्त्रानुसार तुळशीचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात. 1. राम तुळस. हिची पाने फिक्कट हिरव्या रंगाची असतात. ही घरात लावल्याने कौटुंबिक वादविवाद मिटतात आणि घरातील सदस्यामध्ये प्रेम वाढते. 2. श्याम आणि कृष्णा तुळस. हिची पाने गडद जांभळ्या किंवा काळ्या रंगाची असतात. वास्तुशास्त्रानुसार ही तुळस घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोष एका रात्रीत नष्ट होतो आणि कपाटात पैशाची आवक वाढते. 3. कापूर तुळस. या तुळशीमधून कापरासारखा सुवास येतो. ही घरातील वास्तुशुद्धीसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत उत्तम मानली जाते. जर अमावस्या आणि पौर्णिमेला यातील 2-3 पाने लवंग आणि मिऱ्या बरोबर प्रज्वलित केली तर घरातील नजरबाधा आणि निगेटिव्हिटी दूर होते. तुळशी मातेची अंगावर काटा आणणारी पौराणिक कथा. भक्तांनो, आता एका साक्षात विष्णुदेवांना सुद्धा जिच्या चरणी यावे लागले ती तुळशी मातेची म्हणजे वृंदाची परम पावन आणि पवित्र भावुक कथा. पौराणिक काळात वृंदा नावाची एक अत्यंत सुसंस्कारी आणि परम विष्णुभक्त कन्या होती. तिचा विवाह जलंधर नावाच्या पराक्रमी राक्षसाशी झाला. जलंधर अत्यंत शक्तिशाली होता, पण ग्रंथाच्या अलौकिक पती व्रताच्या आणि भक्तांच्या बळावर त्याला कोणाकडूनही पराभूत करणे अशक्य झाले होते. वृंदा जोपर्यंत पतीच्या रक्षणासाठी देवांचे ध्यान करत असे तोपर्यंत साक्षात महादेवांचे त्रिशूळ हे जलंधराचा वध करू शकत नव्हते. जलंधराच्या या अमरत्वामुळे त्याने स्वर्गावर ताबा मिळवला आणि देवांवर अन्याय सुरू केला.
सर्व देवता हताश होऊन भगवान विष्णूकडे गेले. विष्णुदेवांना माहीत होते की वृंदा त्यांची परमभक्त आहे, पण विश्वाच्या कल्याणासाठी जलंधराचा वध करणे अनिवार्य होते. म्हणून भगवान विष्णूंनी जलंधराचे रूप घेतले आणि ते वृंदासमोर प्रकट झाले. आपल्या पतीला जिवंत पाहून वृंदाची ध्यान साधना भंग पावली. तिचे पती व्रतभंग पावतात. दुसरीकडे युद्धभूमीत महादेवाने जलंधराचा वध केला. जेव्हा वृंदाला सत्य समजले की तिच्यासमोर साक्षात तिचे आराध्य दैवत भगवान विष्णू उभे आहेत, तेव्हा ती अत्यंत दुःखी झाली. तिने क्रोधात येऊन विष्णुदेवांना शाप दिला. हे देवा, तुम्ही दगडासारखे वागलात, म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता दगड व्हाल. वृंदाच्या या शापामुळे विष्णुदेव साक्षात शाळीग्राम नावाचा काळा दगड बनले. विश्वाचे मालक दगड झाल्याचे पाहून सर्व देव व्याकुळ झाले आणि त्यांनी वृंदाला शाप मागे घेण्याची विनंती केली. वृंदाने विष्णुदेवांना मुक्त केले आणि ती स्वतः सती गेली. जिथे वृंदा सती गेली त्याच चितेच्या राखेतून एक अत्यंत पवित्र सुंदर वनस्पती बाहेर आली, जिला साक्षात विष्णुदेवांनी तुळस असे नाव दिले. विष्णुदेवांनी वृंदाला वरदान दिले की हे वृंदे, तू वनस्पती रूपात सदा अमर राहशील. मी शालिग्राम रूपात नेहमी तुझ्या मुळाशी राहील आणि विश्वात माझी पूजा तोपर्यंत अपूर्ण मानली जाईल जोपर्यंत तुझ्या पानाचा नैवेद्यात स्वीकार होणार नाही. भक्तांनो, म्हणूनच दरवर्षी कार्तिकी एकादशीला आपण अत्यंत थाटामाटात तुळशीचे आणि शाळीग्राम रूपातील विष्णुदेवांचे लग्न लावतो. ही आहे तुलसी मातेच्या भक्तीची ताकद. म्हणून भक्तांनो, देव फक्त तुमच्या भक्तीला भुकेलेला आहे, नाही की तुमच्या पैशाला, मोठेपणाला, सोन्या चांदीला. म्हणून श्रद्धेने फक्त भगवंतावर विश्वास ठेवून नामस्मरण जप करा. अंगावर काठा आणणारी साक्षात स्वामींची अनुभूती देणारी कथा. भक्तांनो, पुढील मुख्य उपायांकडे वळण्यापूर्वी तुळशीशी जोडलेली अक्कलकोट मठातील एक खरी आणि अंगावर काटा आणणारी अनुभूती सांगते. स्वामींच्या काळात एका भक्ताच्या घरात सतत भांडणे व्हायची. पैशाची भयंकर चंचल होती. या सर्व गोष्टीमुळे तो हताश होऊन चाला होता. म्हणून तो वैतागून नदीकाठी स्वतःचे जीव संपवण्यासाठी गेला. त्यानंतर तिथे एक व्यक्ती भेटला. तो म्हणाला की अक्कलकोटला जा, तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाचे उत्तर जरूर मिळेल. तो अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणी कोसळला. स्वामींनी अंतर्ज्ञानाने पाहिले आणि कडक आवाजात विचारले, तुझ्या अंगणातील तुळस सुकली का आहे? तिच्या बाजूला काय ठेवले आहे? त्या भक्ताला आठवले की त्याच्या पत्नीने ओल्या कपड्याची दोरी थेट तुळशीच्या वर बांधली होती आणि त्याचे पाणी तुळशीवर पडत होते, ज्यामुळे तुळस सुकत चालली होती. तसेच त्या तुळशीजवळ रोज चपला, झाडू असायचे. स्वामींच्या सांगण्यावरून त्यांनी ती दोरी काढली, नवीन तुळस लावून तिची पूजा सुरू केली. चमत्कार असा झाला की अवघ्या काही दिवसातच त्याच्या घरातील कटकटी संपल्या आणि व्यवसायात दुप्पट नफा झाला. भक्तांनो, तुळशीची काळजी घेणे किती महत्त्वाचे याच या मुख्य पुरावा आहे. तुळशीचे अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक उपाय. भक्तांनो, आता आपण संपूर्ण भाग्य बदलणारे आणि घरातील आर्थिक कोंडी मुळासकट उपटून टाकणारे फक्त आणि फक्त तुळशीचे अत्यंत गुप्त आणि शास्त्रोक्त उपाय पाहणार आहोत. ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका. 1. तुळशीचा गुरुवारचा हळद पाण्याचा उपाय. दर गुरुवारी सकाळी तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी घेऊन त्यात एक चिमूटभर शुद्ध हळद टाकावी आणि ते पाणी तुळशीच्या मुळापाशी अर्पण करावे. यामुळे विष्णू लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात पैशाची आवक वाढते. 2. तुळशीच्या मातीचा टिळा. बघा, रोज रात्री झोपण्यापूर्वी तुळशीच्या कुंडीतील अगदी चिमूटभर पण माता तुळशीला स्पर्श न करता माती कपाळाला लावावी. हा उपाय रात्री येणारे वाईट विचार, अज्ञात भीती आणि मानसिक तणाव दूर करते. 3. सुकलेल्या मंजिरीचा उपाय. जेव्हा तुळशीच्या मंजिरी बिया येतात तेव्हा त्या सुकल्यावर लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पाकिटात ठेवाव्यात. यामुळे पैसा कधीही संपत नाही. 4. एकादशीला रविवारी तुळशीला पाणी न घालणे. 12 महिन्यातली कुठलीही एकादशी किंवा आठवड्यातील कुठलीही रविवार असो, तसेच ग्रहण काळात कधीही तुळशीला पाणी घालू नये आणि तिला स्पर्शही करू नये. असे केल्याने लक्ष होते असे विशेष म्हटलेच आहे. संध्याकाळी दिवा. रोज संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावावा. दिव्याची वात नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. माता तुळस लक्ष्मी प्रसन्न होते. 6. तुळशीची सुकलेली झाडे बदलणे. जर घरात लावलेली तुळस सुकली तर ती कुंडीत तशीच ठेवू नये. ती सुकलेली तुळस वाहत्या पाण्यात विसर्जित करावी आणि गुरुवारी किंवा शनिवारी नवीन तुळस लावावी. 7.
तुळशीत पांढरी खडीसाखर अर्पण करणे. दर शुक्रवारी तुळशीच्या मुळाशी 2 पांढऱ्या खडीसाखरेचे खडे नैवेद्य म्हणून ठेवावे. यामुळे घरातील स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहते. 8. गंगाजल आणि तुळशीचा उपाय. घरातील कटकटी किंवा नजर दोष दूर करण्यासाठी तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात तुळशीचे एक पान टाकावे आणि ते पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. 9. कच्च्या दुधाचं अर्घ्य. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुळशीला पाणी घालताना त्यात 2 थेंब गाईचे कच्चे दूध मिसळावे आणि हे जल माता तुळशीला अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि याने चंद्र आणि शुक्र ग्रह बलवान होतो. तुमचा चंद्र आणि शुक्र ग्रह बलवान असेल तर मानसिक शांती आणि वैवाहिक जीवनातील शांती प्राप्त होते. 10. तुळशीच्या लाकडाचा दिवा. कार्तिक महिन्यात किंवा संपूर्ण चातुर्मासात 4 महिने विशेष सणावाराला तुळशीच्या सुकलेल्या छोट्या लाकडांपासून गुंडाळून त्याचा दिवा लावल्यास घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. 11. श्याम तुळशीचा नजर दोषासाठी उपाय. घरात लहान मुलांना किंवा व्यवसायाला नजर लागत असल्यास श्याम तुळस, काळ्या पानांची तुळस असतेच, ती लावणे ती वाईट ऊर्जा, नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेते. 12. तुळशी प्रदक्षिणा नियम. सध्या चातुर्मास चालू आहे, तर या चातुर्मासामध्ये किंवा इतर वेळी तुळशीला जर जल अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत किमान 3 प्रदक्षिणा नक्की घालाव्या. 13. कपाटात तुळशीचे पान. महत्त्वाच्या आर्थिक व्यवहाराला किंवा कराराला जाताना तुळशीचे एक पान, गळलेले पान खिशात ठेवून जावे. कामात यश मिळते. घरी आल्यानंतर तेच पान कपाटात किंवा तिजोरीत ठेवून द्यावे. 14. तुळशीजवळ दिवा लावताना तांदूळ अर्पण करणे. तुळशीपाशी संध्याकाळी दिवा लावताना तो थेट जमिनीवर न ठेवता दिव्याच्या खाली थोडे अक्षता तांदूळ ठेवावेत. याने वास्तू शांत राहते, वास्तुदेव प्रसन्न होतात. 15. मुख्य दारासमोर तुळस. शक्य असल्यास तुळशीचे वृंदावन घराच्या मुख्य दाराच्या समोर किंवा पूर्व उत्तर दिशेला ठेवावे, जेणेकरून घरात येणारी हवा शुद्ध होईल. 16. पितळेचा कलश वापरणे. तुळशीला पाणी घालण्यासाठी कधीही प्लास्टिक किंवा स्टीलचे भांडे वापरू नये. नेहमी तांब्याचा किंवा पितळेचा कलश वापरावा, परंतु त्या कलशामध्ये कधीही दूध घेऊ नये. दूध हे माता तुळशीला तांब्याच्या भांड्यातून न वाहता स्टीलच्या भांड्यातून अर्पण करावे. इतर दिवशी तुम्ही तुळशीला जल अर्पण करताना तांब्याच्या किंवा पितळेच्या कलशात वापरावा. 17. हनुमानाला तुळशीची माळ. नोकरी किंवा कोर्ट कचेरीची संकट असल्यास शनिवारी तुळशीच्या पानांची माळ करून मारुतीरायाच्या मंदिरात अर्पण करावी. 18. तुळशीचे पान न खाणे न तोडणे. पूजेसाठी किंवा औषधासाठी तुळशीचे पान तोडताना ते कधीही न खाणे तोडू नये. नेहमी बोटाच्या शेंड्याने किंवा आपोआप गळलेले पानच वापरावे. 19. लग्नातील अडथळे दूर करण्याचा. जर मुलींचे लग्न जमत नसेल तर त्यांनी रोज तुळशीला प्रदक्षिणा घालून प्रदक्षिणेच्या वेळी पिवळा धागा तुळशीला गुंडाळावा. 20. तुळशीच्या मुळाशी लाल कलावा. जर घरात सारखे आजारपण येत असेल तर एका शुक्रवारी तुळशीच्या खोडाला लाल रंगाचा पवित्र सुती धागा कलावा सेलसर बांधावा. 21. शत्रुबाधा निवारण. जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर शनिवारी तुळशीची 3 गळलेली पाने घेऊन ती काळ्या कपड्यात बांधून घराबाहेर टाकून द्यावी. यामुळे शत्रुबाधा, शत्रुदोष दूर होतो. 22. गणपती बाप्पाला तुळस वाहू नये. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाच्या पूजेत कधीही तुळशीचे पान वापरू नये. फक्त भाद्रपद चतुर्थीला, गणेश चतुर्थीला एक वेळ तुळशीचे पान अर्पण केले तर अतिउत्तम. इतर वेळी श्री गणेशाला पान अर्पण करू नये. 23. भगवान विष्णूंना तुळस प्रिय. तुम्ही देवाला कोणताही नैवेद्य दाखवा, जोपर्यंत त्यात तुळशीचे पान ठेवत नाही तोपर्यंत भगवान विष्णू किंवा कृष्ण तो नैवेद्य कधीही स्वीकारत नाहीत. 24. तुळशीजवळ सुवासिक उदबत्ती. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीपाशी मोगरा किंवा चंदनाची सुवासिक उदबत्ती लावावी. याने मानसिक शांती मिळते, ताणतणाव कमी होतो. 25. खराब पाण्याचा अपवाद. स्वयंपाकघरातील भाज्या धुतलेले पाणी, उष्टे पाणी, पुसलेले पाणी विनाकारण तुळशीच्या कुंडीत टाकू नये. देवपूजा केलेले पाणी तुळशीमध्ये टाकू नये. याने भयंकर दोष लागतो. तसेच शिवपिंडीला वाहिलेले जल कधीही तुळशीला अर्पण करू नये. 26. वडाच्या झाडाचा आणि तुळशीचा उपाय. जर व्यवसायात यश हवे असेल तर तुळशीच्या मुळातील थोडी माती वडाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावी. यामुळे उद्योग व्यवसायात मोठी प्रगती होती. 27. तुळशीच्या पानांचा चहा. घरातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी रोज सकाळी तुळशीच्या पाण्याचा काढा किंवा तो रोज चहा पित असाल तर त्या चहामध्ये 2 तरी तुळशीचे पाने टाकून तो चहा पिला तर तुमच्या आरोग्यात असणाऱ्या समस्या दूर होऊन नकारात्मक विचार दूर होतात. 28. रविवारचा दिवस अपवाद.
रविवारी जर पाणी घातल्याने शास्त्रात बंधनकारक असले तरी संध्याकाळी तुळशीपाशी किंवा दिवा लावणे कधीही बंद करू नये. दिवा रोज लागलाच पाहिजे. 29 तुळशीचे पान चावून न खाणे. धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या तुळशीचे पान कधीच दाताने चावून खाऊ नये. ते नेहमी गिळावे, कारण त्यात पारा असतो जो दातांना खराब करतो. 30 कडुलिंब आणि तुळस अंतर. तुळशीच्या कडुलिंबाच्या एकदम जवळ कधीही कडुलिंबाचे झाड लावू नये. दोघांमध्ये किमान 3 फुटाचे अंतर असावे. त्याऐवजी तुम्ही पारिजातकाचे झाड तिथे लावू शकता. 31 भगवान शिवशंकरांना तुळस अर्पण न करणे. बघा, भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर कधीही तुळशीचे पान वाहू नये. तिथे नेहमी बेलपत्र अर्पण केले जाते. 32 तुळशीच्या वृंदावनाचा रंग. तुळशीचे वृंदावन नेहमी गेरू रंगाने किंवा पिवळ्या पांढऱ्या रंगाने रंगवलेले असावे. त्यावर कधीही काळा रंग देऊ नये. 33 स्वामीचरणी पूर्ण विश्वास. रात्री झोपण्यापूर्वी तुळशीचे स्मरण करून म्हणावे, हे तुलसी माऊली, माझ्या घरातील सुख समृद्धी कायम राख. साक्षात स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहतील. भक्तांनो, सायंटिफिकदृष्ट्या सुद्धा तुळस 24 तासापैकी सर्वात जास्त वेळ शुद्ध ऑक्सिजन हवेत सोडते. म्हणूनच वास्तुशास्त्रात तुळशीला घराचे ऊर्जा केंद्र म्हटले आहे. आज तुमच्या घरातील तुळशी वृंदावनाची पाहणी करा. तिथल्या चुकीच्या वस्तू आत्ता लगेच बाजूला करा आणि स्वामींच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी आणा. तुम्हाला तुलसी मातेची ही कथा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यातील एक जरी उपाय तुम्ही श्रद्धेने आवर्जून केला तर तुम्हाला नक्की माता तुळस, भगवान विष्णू, भगवान श्री हरिविष्णूंची कृपा नक्की प्राप्त होईल. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम तुलसीवे नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.